नमस्कार मित्रांनो, एस पी के ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्रिटिशकालीन भारत ह्या विषयावर काही महत्त्वपूर्ण 40 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली? 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली आणि ह्या कंपनीच्या स्थापनेपासूनच भारतावर ब्रिटिशांचं राज्य करण्याचं धोरण आपणास जाणून येते. ईस्ट इंडिया कंपनीला प्रारंभी 15 वर्षांसाठी व्यापारी सनद मिळाली होती, पण इंग्लंडच्या कोणत्या राजाने इसवी सन 1609 मध्ये कंपनीला कायमची व्यापारी सनद बहाल केली? जेम्स पहिला याने कंपनीला कायमची व्यापारी सनद मिळवून दिली. मित्रांनो, ब्रिटिश हे आपल्या देशामध्ये व्यापाराच्या उद्देशाने आले होते, परंतु त्यांनी व्यापार करता करता आपल्या संपूर्ण देशावर राज्य केलं. इसवी सन 1453 मध्ये तुर्कस्तानने युरोप व आशिया यांच्यात खुष्कीच्या मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचा दुवा असलेले कोणते शहर जिंकून घेतले? इस्तंबूल. कोणत्या पोर्तुगीज खलाशांनी 1498 मध्ये आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतात येण्याचा नवा जलमार्ग शोधून काढला? वास्को द गामा. हा सर्वप्रथम आपल्या ठिकाणच्या कालिकत बंदरावर आला आणि त्या ठिकाणी असलेल्या राजाकडनं त्यांनी व्यापारासाठी आवश्यक असणाऱ्या जे आपण म्हणतो परमिशन किंवा परवानगी मिळवली. मुंबई बेट प्रथम कोणाच्या ताब्यात होते? पोर्तुगाल. हे बेट तेथील राजाने इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यास विवाहानिमित्त आंदण म्हणून दिले. म्हणजे मुंबई बेट हे सर्वप्रथम पोर्तुगाल ह्या सत्तेच्या ताब्यात होते. 1676च्या संधीने ईस्ट इंडिया कंपनीला कोणता महत्त्वपूर्ण अधिकार मिळाला? मुंबई येथे नाणी पाडण्याचा त्यांना महत्त्वपूर्ण अधिकार मिळाला. पहा मित्रांनो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशामध्ये येणे, त्यानंतर तिने टप्प्याटप्प्याने आता सर्वप्रथम त्यांनी आधी नाणी पाडल्या, त्यानंतर त्यांच्या व्यापाराच्या संरक्षणासाठी तैनाती फौजा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांमध्ये भांडण लावून दिले आणि आपल्या देशावर सत्ता मिळवली. म्हणजे जेव्हा ते आपल्या देशात आले तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच आपल्या देशावर आक्रमण न करता हळूहळू आपल्या देशातील धागेदोरे, वादविवाद, नातेसंबंध समजून घेतले आणि त्यांनी ठरवून दिलेल्या चालीप्रमाणे त्यांनी आपल्या देशावर राज्य मिळवण्यास सुरुवात केली. कोणत्या संधीने ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील दुसऱ्या कोणत्याही सत्तेशी युद्ध किंवा तह करण्याचा अधिकार देण्यात आला? 1683च्या संधीने. पहा मित्रांनो, आता यांनी काय केलं? आपल्या देशातील कोणत्याही सत्तेशी युद्ध करण्याचा किंवा तह करण्याचा अधिकार या संधीने त्यांना मिळाला. गोवा, दीव आणि दमण ह्या ठिकाणावर आपले अधिकार प्रस्थापित करून ती ठिकाणी दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवणारी युरोपियन सत्ता कोणती? पोर्तुगाल. आपणास माहीत आहे की गोवा हा आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा 1961 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातून आपण मिळवला. त्यामुळे 19 डिसेंबर हा दिवस आपण गोव्याचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आणि डॉक्टर टी.बी. कुन्हा यांचं गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी महत्त्वाचं योगदान होतं. कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धात फ्रेंच गव्हर्नर डुप्ले यांनी कर्नाटकच्या नावापदासाठी कोणाची बाजू घेतली होती? चंदासाहेब. इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये दुसरे कर्नाटक युद्ध इसवी सन 1755च्या कोणत्या तहाने संपुष्टात आले? पुदुच्चेरी. तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा इंग्रजांच्या हातून पराभव झाल्याने त्यांनी पुदुच्चेरी देखील गमावी लागली होती. पण इसवी सन 1763च्या कोणत्या तहाने फ्रेंचांना भारतातील पुदुच्चेरी, चंद्रनगर व माहे ही ठिकाणे परत मिळाली? पॅरिसच्या तहाने. इसवी सन 1757 मधील प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले होते? रॉबर्ट क्लाईव्ह. प्लासीच्या लढाईत विजयानंतर इंग्रजांनी मीर जाफर याला बंगालच्या नवाबपदी आणून बसविले. 1760 मध्ये इंग्रजांनी बंगालचा नवाब मीर जाफर याला दूर करून त्याच्या जागी मीर कासिमला आणण्याचा निर्णय घेतला. मीर कासिम हा नात्याने जाफरचा जावई होता. मीर जाफर यास नवाबपदावरून लॉर्ड क्लाईव्हने का दूर केले? कारण कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही. मोगल बादशाह शाह आलम व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये कोणत्या वर्षी तह झाला? 1765 मध्ये तो तह झाला. तो तह अलाहाबाद तह म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. ह्या तहानुसार कंपनीने मोगल बादशाहला वार्षिक 26 लाख रुपये द्यावेत आणि बादशहाने कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसा
ह्या प्रांतांची दिवाणी सनद द्यावी असे ठरले. हा तह म्हणजेच अलाहाबादचा तह होय. 1765 मध्ये मीर जाफरचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर इंग्रजांनी बंगालच्या नवाबपदी त्याच्या कोणत्या मुलाला बसविले? नजम उद्दौला. 1767 मध्ये क्लाईव्ह इंग्लंडला परत गेला. तेथे त्याच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. ह्या समितीच्या एका सदस्याने क्लाईव्हने सत्तेचा दुरुपयोग करून प्रचंड खाजगी संपत्ती जमवली असा आरोप केला. त्या सदस्याचे नाव काय? कर्नल ब्युगॉन. सिराज उद्दौला विरुद्ध करण्यात आलेल्या कटाचा सुगावा एका व्यापाऱ्यास लागला होता. एक खोटे करारपत्र तयार करून क्लाईव्हने त्या व्यापाऱ्याच्या हिश्श्याची तरतूद केली व त्याची फसवणूक केली. त्या व्यापाऱ्याचे नाव काय? उमीचंद. म्हणजे पहा, प्रत्यक्ष एक खोटा करारनामा तयार करून त्या व्यापाऱ्याच्या हिश्श्याची त्याला तरतूद करून दिली, परंतु पुढे त्या व्यापाऱ्याला हिस्सा दिला गेला नाही. मित्रांनो, जर त्याच वेळेस जर उमीचंद ह्या व्यापाऱ्याने जर सिराज उद्दौला हे सांगितले असते तर खूप मोठा अनर्थ टळला असता. 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी आणली? रॉबर्ट क्लाईव्हने आणली. मित्रांनो, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे बंगालमध्ये ब्रिटिश सांगतील तो नवाब त्या ठिकाणी पदावर बसणार, त्या ठिकाणी नवाब बसणार पदावर, परंतु सर्व कारभार हे ब्रिटिश चालवणार. म्हणजे एक दृष्टीने जो कोणी बदनाम होणार तो कोण होणार? तर त्या ठिकाणी असलेला नवाब होणार आणि त्याच्या आडून सर्व कारभार ब्रिटिश चालवणार. बंगालचा कोणता नवाब इंग्रजांच्या उंजळीने पाणी पिऊ इच्छित नव्हता? मीर कासिम. अ हेवन बोर्न जनरल ह्या शब्दात कोणी क्लाईव्हचा गौरव केला? विल्यम पिट्ट. मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्या देशामध्ये जे कोणी गव्हर्नर होऊन गेले त्या गव्हर्नरचा आपण सविस्तर अभ्यास करा आणि त्याच्या नोट्स काढा. त्यामुळे आपल्याला समजेल की कोणत्या गव्हर्नर नंतर कोणता गव्हर्नर आला, कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये कोणकोणत्या सुधारणा झाल्या, ह्या आपल्याला ह्यामधून समजून येतील. बंगालचा गव्हर्नर म्हणून वॉरन हेस्टिंग्स यांची कंपनीने कोणत्या वर्षी नियुक्ती केली? 1772. इसवी सन 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टने बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. कधी बनला तो? 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तर वॉरन हेस्टिंग्स. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा नियामक कायदा नावाचा एक कायदा संमत केला. हा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट अन्वये गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी 4 सदस्यांचे एक कार्यकारी मंडळ निर्माण करण्यात आलं होतं, परंतु 1784च्या पिटच्या इंडिया ॲक्टने ही संख्या किती करण्यात आली? 3 करण्यात आली. वॉरन हेस्टिंग्ससह यांच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सर जॉन शॉर यांची वॉरन हेस्टिंग्स नंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आली. भारतातील ब्रिटिश राजवटीला शह देण्यासाठी नेपोलियनशी संधान बांधणारा दूरदर्शी हिंदी राज्यकर्ता कोण होता मित्रांनो? तो टिपू सुलतान. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कारकिर्दीत इंग्रज व टिपू सुलतान यांच्यात युद्ध होऊन टिपूने इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर इंग्रज व टिपू यांच्यात इसवी सन 1792 मध्ये जो तह झाला त्या तहाचे नाव काय होते? श्रीरंगपट्टणमचा तह. मित्रांनो, इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की सर्वप्रथम अग्निबाणाचा शोध किंवा रॉकेटचा शोध हा टिपू सुलतानने लावला. कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार घडवून आणण्यासाठी प्रथमच तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब केला? लॉर्ड वेल्लेस्ली याने सर्वप्रथम तैनाती फौजेचा अवलंब केला. इसवी सन 1813च्या संधी कायद्यात अशी तरतूद करण्यात आली होती की कंपनी सरकारने आपल्या प्रदेशातील भारतीय प्रजेच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी किती रक्कम खर्च करावी? तर 1,00,000 रक्कम ही भारतीय प्रजेच्या शिक्षणासाठी खर्च करावी, परंतु त्या पद्धतीने ही रक्कम खर्च करण्यात आली नाही. लॉर्ड विल्यम बेंटिंग हा कोणत्या कालावधीमध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता? 1833 ते 1835 मध्ये. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला? लॉर्ड विल्यम बेंटिंग. कारण मित्रांनो, इंग्रजांना आपली भाषा ही व्यवस्थित येत नव्हती आणि त्यांना ह्या ठिकाणी कारभार करण्यासाठी त्यांच्या भाषेतील कारकून किंवा कारागीर कामगार आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्या देशामध्ये इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा स्वीकार केला. पहा मित्रांनो, म्हणजे त्यांच्याच फायद्यासाठी त्यांनी आपल्याला इंग्रजी भाषेमधून शिक्षण दिले.
इसवी सन 1833च्या सनदी कायद्यान्वये गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक कायदा सदस्याची नियुक्ती करण्याबाबत तरतूद करण्यात आली. त्यानुसार पहिला कायदा सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली? लॉर्ड मेकॉले. त्यांनाच आपण लॉ मेंबर असे म्हणतो. कोणत्या सनदी कायद्यान्वये कंपनी सरकारच्या अंमलाखालील संपूर्ण भारतीय प्रदेशासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाला देण्यात आला? तर 1833च्या संधी कायद्यानुसार हा अधिकार फक्त गव्हर्नर जनरलला देण्यात आला. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सर चार्ल्स मेटकाफ. कोणत्या गव्हर्नर जनरलने इसवी सन 1835मध्ये वृत्तपत्र कायदा संमत करून भारतात वृत्तपत्रांवर असलेले निर्बंध दूर केले? सर चार्ल्स मेटकाफ. इसवी सन 1845 ते 1846मध्ये पहिले इंग्रज युद्ध कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाले? लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड डलहौसी हा कोणाच्या राजीनाम्यानंतर लगेच भारताचा गव्हर्नर जनरल बनला? लॉर्ड हार्डिंग्ज पहिला. लॉर्ड डलहौसी हा कोणत्या कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल होता? 1848 ते 1856. कोणाच्या कारकिर्दीत इसवी सन 1853मध्ये भारतात पहिली रेल्वे सुरू झाली? लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1853मध्ये भारतात पहिली रेल्वे सुरू झाली. मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग होय. मित्रांनो, ब्रिटिश भारतात आले, त्यांनी आपल्यावर राज्य केले, परंतु ते करत असताना त्यांनी आपली मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली, छळ केली. ते आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, ज्या उद्देशाने ब्रिटिश भारतात आले तो त्यांचा उद्देश सफल झाला, परंतु त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर अनेक सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, खूप मोठ्या प्रमाणावर काय केलं त्यांनी आपल्या देशात येऊन सुधारणा केल्या. ते आपण पुढच्या विभागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.